नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. गेल्या काही एक आठवड्याभरापासून आपण सध्या उपलब्ध नाही आहे किंवा कुठलीही अपडेट या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेली नाही. मात्र जरी आपण अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली नसली तरी आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते योग्य तो ज्या ज्या अडचणी शिक्षक भरती असो किंवा शैक्षणिक घडामोडी असो या क्षेत्रातील प्रत्येक अडचणीवर जे आहे ते आपण योग्य तो मार्ग काढण्याचा आणि सतत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा प्रयत्न मात्र थांबवलेला नाही. याचाच एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी तुम्हा सगळ्याला माहिती आहे हल्ली बजेट जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे आणि या बजेटमध्ये नक्कीच आपली भूमिका जी आहे ती मांडणं गरजेचं असते. नवराष्ट्र जे वर्तमानपत्र आहे त्याच्या माध्यमातून आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. साधारणतः एक आपण जर त्या ठिकाणी डोकावून बघितलं या बजेटमध्ये तर यावेळेचं बजेट जे आहे ते शिक्षण क्षेत्राला घेऊन समाधानकारक आहे. कारण गेल्या बजेटपेक्षा या बजेटमध्ये जे एज्युकेशनमध्ये आहे ते भरीव अशी वाढ करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी 8.5% जे बजेट आहे ते या ठिकाणी वाढवलेलं आहे आणि 18,000 कोटीपेक्षा अधिक त्या ठिकाणी जी तरतूद आहे शिक्षणामध्ये दिलेली आहे. स्वातंत्र्य असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी स्वातंत्र्य वसतिगृह असेल या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी योग्य ते बजेटचं निधी जी आहे ते समाधानकारक या ठिकाणी देण्यात आलेली आहे राज्याला. आणि तशा पद्धतीनं जर बघितलं तर ही फार काही म्हणजे आत्ता जरी वाढीव असली तरी NEP धोरणानुसार आणि कोठारी आयोगानुसार जर बघितलं तर त्या तुलनेमध्ये हे बजेट फार कमी आहे. कारण कोठारी आयोगानं सांगितलेलं होतं की GDPचे जे आहे ते 6% उत्पन्नाच्या शिक्षणावर खर्च करण्यात आला पाहिजे आणि याची पुनरावृत्ती जी आहे ते काल NEP धोरणामध्ये सुद्धा सांगितलेली आहे की 6% बजेटच्या त्या ठिकाणी बजेटमध्ये 6% एकूण GDPच्या उत्पन्नाच्या खर्च जो आहे तो शिक्षणावर करण्यात यावा. मात्र आत्ता जरी 8.5% असलं तरी गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी शिक्षणावर जे आहे ते पूर्णपणे बजेटमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. कारण पूर्वी 10 वर्षाच्या पूर्वी जे आहे ते शिक्षणावर 6%च्या ऐवजी 4.5% खर्च करण्यात आलेला होता. मात्र एकूण टक्केवारीच्या तुलनेत बघितलं तर ते आता 2.5% एकूण उत्पन्नाच्या किंवा एकूण GDPच्या खर्च होताना आपल्याला दिसते. आणि उच्च शिक्षण जे आहे तर त्याच्यामध्ये 2.5% खर्च करण्यात यावा असं सांगितलेलं आहे. पण आत्ता 0.9% जो आहे तो खर्च आत्ता आपल्याला शिक्षणावर होताना दिसतोय. मात्र NEP धोरणाची अंमलबजावणी करताना कंटेंट क्रिएटर्स जे आहेत रील स्टार आता जिल्हा परिषदेच्या शाळेतून किंवा आता शाळेतूनच ती धडे कंटेंट क्रिएटर्सचे त्या ठिकाणी देताना आपल्याला दिसणार आहे. मात्र याचे फायदे योग्य अयोग्य कशा पद्धतीने त्याचा सरकार वापर करून घेतो कशा पद्धतीनं म्हणजे हे बघण्यासारखं असणार आहे भविष्यामध्ये. आणि उच्च तंत्रज्ञानाला या ठिकाणी दिलेलं विद्यापीठ निर्माण करणं हे थोडं स्वीकारार्ह आहे. अशा पद्धतीचं बजेट आहे आणि तरुणांच्या हाती या ठिकाणी बजेटमध्ये काही वेगळं दिलेलं नाही. आता मी येतो मूळ मुद्द्याकडे. आपल्या शिक्षक भरतीच्या जे काही प्राधान्यक्रम आहेत ते प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपली काल जी टीम आहे शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये केलेली होती आणि सविस्तर असं शिक्षण आयुक्तांसोबत जवळपास 10-1 मिनिट त्या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे. त्यानंतर साधारणतः मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. असे बरेच आपले आता हे कालपर्यंतचं प्राधान्यक्रम अनलिमिटेड करण्याच्या संदर्भामध्ये तिसऱ्यांदा पाठपुरावा होता मित्रांनो कालचा शिक्षण आयुक्तांकडे. याच्यापूर्वी 2 वेळा आणि काल तिसऱ्यांदा. म्हणजे 8 दिवसामध्ये जरी मी तुमच्यासमोर आलेलो नसलो तरी याच्यावर विधायक निर्णय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. हा एक तुम्हा सगळ्यांना दिलेला शब्द असणार आहे माझा. आणि काल जी घडामोडी घडलेली आहे त्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी होत्या. कारण मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी चर्चा केली. विथिन थोड्या वेळामध्ये जो आपलं कालचं निवेदन होतं किंवा काल केलेला पाठपुरावा त्यानंतर मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं की अशा पद्धतीचे जे अनेक प्रतिनिधींचे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पत्र मिळालेले आहेत आणि त्यावर अभिप्राय जो आहे तो देताना आता शिक्षण आयुक्त कार्यालयातून सुरुवात झालेली आहे. मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जी किंवा
त्यांच्यावर अभिप्राय जो आहे नोंदवण्याचा तो त्या ठिकाणी द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि कालसुद्धा मी जेव्हा चर्चा केली, साधारणतः एक 5-6 मिनिट मी कॉलवर संवाद साधला वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत. त्यांचं म्हणणं आलं की सर, यावर आम्ही योग्य ती कार्यवाही करतो आणि विद्यार्थ्यांच्या बाजूनं कसा त्याच्यामध्ये फायदा होईल किंवा जो अभिप्राय नोंदवायचा आहे, मार्गदर्शन जे आहे मंत्रालय स्तरावर द्यायचं, ते शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून या पत्राला अभिप्राय आम्ही वरिष्ठ मंत्रालयातील अधिकारी यांच्याकडे आम्ही देत आहोत. साधारणतः या ठिकाणी त्यानंतर मी वरिष्ठ अधिकारी मंत्रालय स्तरावर यांच्याशी पण संवाद साधला आहे. त्या ठिकाणी पण यापूर्वी जसा संवाद साधला आहे अगदी त्या पद्धतीनं त्यांचीसुद्धा कार्यवाही मुलांच्या हितासाठीची असणार आहे. मात्र याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी येत आहेत. कारण 20 तारखेला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे एक जो काही GR आलेला आहे, तलिसीमा कंपनीचा जो काही कार्यभार आहे तो पुन्हा एकदा 1 वर्षानं वाढवलेला आहे किंवा विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू याच्यानंतर निवड यादीचा जो काही कालावधी असणार आहे तो असणार आहे. तर त्यांच्याशी जो काही करार केलेला आहे तो प्राधान्यक्रमाला घेऊन करार केलेला आहे की लिमिटेड प्राधान्यक्रम असतील, मग हे अशा पद्धतीनं मग त्यांच्याशी तो करार झालेला असल्या कारणानं त्यांच्यासोबतसुद्धा हा संवाद साधून यावर मार्ग काढावा लागतो. त्यामुळे थोडासा वेळ जाणार आहे आणि साधारणतः याच्यावर प्रचंड मोठा वेळ जाणार आहे. तुम्ही म्हणताय तेवढं सोपं नाही आहे. आणि त्यानंतर मी स्वतः प्रधान सचिव रणजितसिंह देवल साहेब यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे. आता याच्यामध्ये जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण थांबणारच नाही आहे. त्यामुळं थोडासा वेळ लागतोय, पण नक्की यावर जोपर्यंत अनलिमिटेड जी काही प्राधान्यक्रम आहेत विदाऊट इंटरव्ह्यूचे, विथ इंटरव्ह्यूचे तर तुम्हाला सांगितले तांत्रिक अडचणी आहेत, त्या पद्धतीनं जे आहे तो आपला पाठपुरावा सुरू आहे. रणजितसिंह देवल साहेब प्रधान सचिव यांच्याशी सुद्धा मी मेलच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष व्हॉट्सअपवर चर्चा करून आणि कॉल्स करून त्यांनासुद्धा हा प्रश्न जो आहे तो अवगत केलेला आहे. याच्यामध्ये होणारं नुकसान जे आहे ते अवगत केलेलं आहे त्यांच्याकडनं सुद्धा नोटेड म्हणून, आणि त्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही करू अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं जे आहे ते आपल्याला अभिप्राय आलेला आहे. त्यामुळं लवकरच जे आहे यावर आपण कसा मार्ग निघेल यासाठी योग्य ते आपण प्रयत्न करतोय. आणि सोबतच शिक्षण आयुक्त स्तरावर जी काही पवित्र पोर्टलची 30 डिसेंबरचा शासन निर्णय आहे तो की शिक्षण आयुक्त यांच्या मार्फत राबवणारी पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया आता परीक्षा परिषदेच्या मार्फत राबवण्यात येणार आहे, ती पण थांबवावी या संदर्भात सुद्धा आयुक्तांशी आपण चर्चा केलेली आहे. तर त्यांचं म्हणणं आलं आहे की ही भरती प्रक्रिया जी आहे ती आता आम्ही पूर्णपणे परीक्षा परिषदेच्या माध्यमातून राबवणार आहोत, कारण आमचा पूर्ण वेळ जातो असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यावर अजून एक वेळा निर्णय घ्यावा, मुलांच्या हिताची मागणी आहे अशा पद्धतीचं आपण त्यांना सांगितलं. मात्र ते त्यावर ठाम आहेत आणि त्या पद्धतीचं सुद्धा एक पत्र त्या ठिकाणी निर्गमित करून परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी अवगत करत आहेत. त्यामुळं आता ह्या दोन्ही गोष्टी जी आहेत, आता लिमिटेड प्राधान्यक्रम जे आहे त्याच्यावर नक्की आपण न्याय मिळवून देऊ शकतो. मात्र या ठिकाणी जे आहे ते आता कायदेशीरसुद्धा लढा जो आहे तो आपल्या हाती घ्यावा लागणार आहे, कारण अल्प कालावधीमध्ये जर तो यशस्वी नाही झाला तर त्या ठिकाणी कायदेशीर आता रस्त्यावरची लढाई प्लस कायदेशीर लढाई जी आहे ती आपल्याला लढावी लागणार आहे. तर नक्कीच यावर मार्ग निघेल. किंबहुना बऱ्याच लोकांनी त्यावर मतांतर आपले सांगत आहेत, कारण आपल्या कुवतीनुसार आपापल्या बुद्धीनुसार जे आहे ते त्या ठिकाणी आपले मतांतर त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये सगळी जे 4चे 4 बदल आहेत ते स्वागतार्ह आहेत. त्याच्यामध्ये अनेकांनी जे आहे ते आपापल्या पद्धतीनं बुद्धीचा वापर करून आपापले निष्कर्ष काढतात. मात्र ते निष्कर्ष चुकताना दिसत आहेत, कारण त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाचा आणि मराठी माध्यमाचा वाद जो आहे तो क्रिएट करताना दिसत आहेत. आणि यावरचा गैरसमज जो आहे तो आपण स्वतंत्रपणे एक व्हिडिओ काढून त्या ठिकाणी सगळ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कुठेतरी अनेकांची त्या ठिकाणी भूमिका आहे, नेते होण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळं आपल्या बाजूला कशा पद्धतीनं लोक येतील या दृष्टिकोनातून काही लोक त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. मात्र हे चुकीचं आहे. त्यामुळं मुलांमध्ये जो आहे तो इंग्रजी मराठी वाद जो आहे तो वाढण्याचे दाट संकेत आहे. त्यामुळं कुठेतरी ज्या गोष्टी योग्य घडल्या त्याचं स्वागत करायला शिका आणि भरती प्रक्रिया ही सुरळीत पार पडण्यासाठी योग्य ते पाठपुरावा करायला शिका. हा एक मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आहे, संदेश द्यायचा आहे. आणि असं कोणी करत असेल
तर त्यांच्यापासून सावध राहा, कारण बऱ्याच लोकांना जे आहे ते हे पवित्र पोर्टलसुद्धा बंद करण्याचं षडयंत्र सुरू केलेले आहे. तर त्यामुळे कुठंतरी अशा लोकांच्या बळी पडू नका आणि अशा लोकांना जे आहे ते खतपाणी घालण्याचं त्या ठिकाणी अनेक लोकांचं मनसुबे जे आहे ते त्या ठिकाणी दिसत आहेत. योग्य वेळी तुम्हाला सांगेलच, मात्र अशा लोकांना योग्य तो जे योग्य जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगतो. आणि तुमच्या अजून काही मनात समस्या असतील आणि हे जोपर्यंत आपण प्राधान्यक्रम जे आहेत ते अनलिमिटेड करणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, एवढं तुम्हाला नक्की सांगतो. त्यामुळे तुमचे काही कमेंट्स असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही समस्या असतील तर नक्की कमेंट्स करा आणि त्या ठिकाणी उत्तर मी तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.